संबराने मांडल संबरान ह्या मांडल संबरान या कोणाच वन संबरान या कोणाच ती बाळाच रायवन सिदाच ओम राम शिवाच अरे नाम गणाच राणी सूर्याच 33 पाट लिंगाच पार्वतीच जन्म दिल्या दोघाच अलबरम देवाच वन गुरुदेव शिवाच गे सिदाच सिद माळी रायाच माझ्या माईचे हात गोऱ्या काच बेळगाव जिल्ह्यात रायबाग तालुका तालुक्याच्या बाजूला कृष्णा नदी काठला सोहर भटारा करण्या माझ्या माईला हात दोन्ही जोडून दोंडगान घेऊन जयंती गावाला सिद्ध माझा माळा देवाय प्रसिद्ध मृतमान्य लोकात पाच्या जगाला उजाली त्या गेल्याला आंबळ्याच्या धैर्याला माझ्या सर्व गुरु माऊलीला पाच्या नावाला दोन्ही हात जोडून ठ्यावे ठेवून दर्शन घेऊन सोलापूर जिल्ह्यात माढा तालुका तालुक्याच्या बाजूला उंदरे गावाला गावावरल्या बाजूला बाई राधय न्यायाच्या भूमीला
भूमीला रुद्र भूमीला देवायाचा सेवक देवन गा बाळ ब्रह्म देवान सात दिव्या बळण गा जंबू मृग देताना मृग सेवंती वाजे काय मग मध्ये काम गाग कल्पन गा पांढरी जखण्यान तांबडी अगण्याल फुल होता गोडत गाधुरला होता भरत सीताळाची घागर लागला भरत घागरीचा आवाज ऐकू गेला कुणाला पाताळे या घेरात गा पाताळे या घेरात देवा घेरच्या जोगना सात जण भजनी बाबा रे काय झालं पहिल्या सतयुगाला फार पूर्वी काळाला तो फार युगाला आणि गाव हामगिरीमध्ये भोळादेव शंकर राज्य करत होता काळ रुद्र भूमीला आणि त्या देवाचा सेवक पहिला देवलुकी नारद गेला होता तीर्थयात्रा करायला त्याचाच मेहना कोण बाळ ब्रह्मदेव हे बाळ ब्रह्मदेव कोण बापू मला तर काम आहे का तुम्ही म्हणताय अगोदर माझं तुम्ही म्हणणार बाबा लांब दूर पल्ल्याला गिरगाव नगरीला गिरिजराजा होता राहायला त्या गिरिजराजाच्या तळ हाताच्या फोडात 7 फोड उठलं होतं आणि त्या 7 फोडात 7 मुली जन्मून आल्या होत्या ती महागटल्या काळात थोडं गेलं ही गोंड म्हणजे कथा आम्ही निम्म्यातनं मोर धरलेली आहे होय अशी कथा आपल्याला बिरदेवाचा जन्म करायचा म्हणून आपण आल्याने घेतलेला आहे बर तसं तो बाळ ब्रह्मदेव त्या 7 बहिणीच्या पोटात न कोणाला दाखली कोण बाबा त्या कडकंबळ देवी हे कडकंबळ देवीच्या पोटाला हे ब्रह्मदेव जन्मलेला आहे हिरा की हिरणी नागा की नागहनी अंगला देवी पंगला देवी अंगला देवी कंगला देवी कडेची कडी हुट कमला देवीच्या पोटाला जन्मलेला बाळ ब्रह्मदेव पोलीस तिथला निघून गेला होता जम्बू बेटाला 7 समुद्राच्या पल्याड घागरीचा आवाज बाबा त्या 7 बहिणी संगला खाली पाताळ तलाला बाबा रे सर्वे किता धाकटी कडी हुट कमला देवी विचार केली मनाला बोलत होती 6 जण बहिणीला कारण आता पुत्र कशाचा आवाज आला नाही आपण 12 वर्ष झालं इथं राज्य करतोय होय आणि आज आवाज कशाचा येतोय आज 12 24 वर्षाचा काळ लुटून गेला आपण ह्या जाग्यात राज करतोय पाण्यातल्या बाजूला अक्का जाऊन आपण स्वतः डोळ्यानं बघायला पाहिजे कानानं ऐकायला पाहिजे असं म्हणून त्या 7 जण बहिणी बघाव तर बघाव म्हणून पाट 4 वाजायला पाण्याच्या बाहेरच्या तळ्यात पाण्याच्या जवळ आल्या बाळ ब्रह्मया बघा देवाला चौघी जण या बघा धैर्या
रे ओहो. एकाएकी त्या 7 बहिणी तळ्याच्या बाहेर आल्या आणि बाळाला ब्रह्मदेवाला कडकडून मिठी मारल्या आणि बरं देवाला बोलू लागल्या बाबा हा काळ्या मदमनाथला बाबा तू कुठला कोण आलात कुठनं तुला जायचं कुठं इथं यायचं काय कारण रे बाबा तुझं नाव गाव सांग आम्हाला नीट सरळ सांग तुझ्या आमच्या प्रश्नाचं उत्तर दे मग तुला आम्ही जिवंत सोडणार आहे असं ती साठी असरा 7 बहिणी असं त्या ब्रह्मदेवाला बोलू लागल्या बायानो लांबदूर पल्ल्याला गाडरुद्र भूमीला त्या वामगिरी गावाला भोळादेव शंकर करता तो करविता निर्गुणीचा सोनार त्रिताळाचं गमन करणारा देवराज करतो या आणि त्याची राणी पार्वती आणि नेमाप्रमाण देवाला हरती ओहळाला जाती भोळ्या देवाला आणि तर राज्य करते ती पार्वती माझी मातोश्री आणि प्रभू शंकर बाप आहे असे म्हणल्याबरोबर त्या टायमाला नाव काय तुझं बाबा मला मात्र बाळ ब्रह्मदेव म्हणत्या ती बाळ ब्रह्मदेव तुला म्हणते ती होय असे ब्रह्मदेवाचं नाव ऐकल्यावर बाबा कडक गंमतीला काय वाटलं बाबा जगात बाळ ब्रह्मदेव अशी कितीतरी भरून उरली असतेली पण आम्हाला एक संशय आहे ज्या वेळेला आमच्यापासून असताना जी बाळ गेला होता ते बाळ जर आमचा इथं जर आला असेल तर सत्य गोष्ट ही सत्यानं तुला मी अनंत आशीर्वाद देईन नाही जर असत्य असेल तर तुला श्राप देणे जाळून भस्म करेन या गंगा भागीरथीच्या कडेला असं त्या 7 बहिणीचा जो तळतळून बोलत होत्या बाबा जे का आमच्या बस सोडताना जे काय रूप होत थर 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 बाळाच्या अंगावर काटा आला होता बाळ ब्रह्मदेव विचार केला मनाला धावा केला प्रभू शंकराचा आणि तो मनात विचार करू लागला भगवंता हा पहिला दिवस ना पूजला घेऊन जायला हे तंबू भेटाला देवा भगवंता उनी पडावा गुणी निर्वाणीचा धनी संकटाच्या वेळेला हात लावू नये म्हणून त्या भोळ्या देवाचा आठव लागला होता करायला त्यावेळेला आठव करून प्रभू शंकर मायरूपी साकीर झाला त्याला साकीर म्हणजे साई झाला हा आणि त्या टायमाला काय बोलली त्याने हे खोटं बोलू लागला रूपांतर रूप ज्या वेळेला या 7 बहिणीपासून कमला देवीच्या पोटनं जन्मल्यापासून जे रूप ती होत ते रूप देवाला ह्यानी ब्रह्मदेव अगोदर म्हणला होता भगवंता जे मी घडत ह्यांचा तर मी शब्दाला मी साकीर होत असेल किंवा मला ध्यान देत असेल तू होय तर तुझ्या शेवाला मी येणार आहे जर ह्यांनी मला प्रश्न घातला त्या ह्यांच्यापासून एक असला मुलगा गेला म्हणते त्या त्यांच्या मला ब्रह्मदेवच होत म्हणते त्या जर मी तेच असेल तर माझं खरं स्वरूप मला तू देशील ए भगवंता घोड्यामड्या नारायणा असं म्हणून त्याचा आठव लागल्या बरोबर पहिल्यासारखं ह्यांच्या ज्या 7 बहिणीच्या जवळच बाळ गेला होता सुहास आणि सोहम काय सुवास आणि सोहम संतोष वाघमोडे ह्या उंदरगावचे राहणार धोळा कोळकरचे नाही जिल्हा सोलापूर तालुका दक्षिण गाव गवड्याची वाडी नाव धोळाप्पा कोळेकर लहानपणापासून आमची तमची त्यांची धुळाची आणि माझी कायम कर्नाटकात वळी होतीये गावाला दोघाला भांडारा येतोय 2 जण जाऊन तर गाणं म्हणून येतोय ओळी म्हणून येतोय ह्या धुळाकुळकरच्या नातूने बसलेल्या सभात उदारा अंत करण्याना हाल मत सुटकी मार्ग ऐकून 51 रुपये बक्षीस दिले ते 51 रुपये नसून 51 कोटी रुपये समजून घेतो कासिलिंग भगवंताना मुत्या म्हाळापा जंबुनी जकरा कारंडी मायवा तुळजापूर तुकुबाई माझ्या विठ्ठल बिरू देवानं आणि अंजनगावच्या खेडू देवानं त्या लहान बाळ असलेला अनंत आशीर्वाद द्यावा आणि भंडाऱ्याच्या हातानं सुखी ठेवावं आम्ही पूर्ण आभार त्यांना चला हे राज हे देवाचा आठव केल्याबरोबर देव शंकरा साकीर झाला होता आणि 5 दिवसाच्या वयाचं रूप धारण
अंग झालं बाळ ब्रह्मदेवाला. ज्या टायमाला ह्याच्याकडनं सोडताना जेवढं वय होतं तेवढंच वय झालं आणि तो तुमचं जावळ उडत होता पिंपळ पान सोबत होता. कान्या एवढ्या बाळाला बाळाला गा पायामध्ये पद पद बघा. हिरा जीव बाळाच्या धंडाला धंडाला त्या भवया भवया गा कुंज सारखे डोळे के डोळे किंवा नाही रूपाला घेडीत घेडीत गा मोठ झाले वाद वाद गा. बहिणीला बहिणीला गा छोटलेचा देवीला देवीला गा. कसा होता बाळ मारुती कसा होता का. अर्धांगी अरशीन सोसित भंगार पारमिशी भोरगटी 22 रंग 32 कळ्या सोन्याची लंगुटी घ्यायला मोत्याचं जाणं वगळ्याला. हात नव्हता त्या ब्रह्मदेवाच्या रूपाला. पायात पद्ममुंडीवर हिरा कस्तुरी टिळा कपाळाला नाजूक भवया गुंज सारखं डोळं सुंदर जवळ उडत होतं पिंपळ पान सोबत होतं. असं रूपा गुरुबाबाच्या गडगंबळ देवीला बाबा काय प्रकार झाला होता. पुरत भरून होता अंतकरणा दाटून अंतकरणाचा पाना आल्याला. गुळ गुळ हा असा पाना दाटून आला होता. पुढे काय झालं. त्या डबलाकडे कंबळ देवी बाबा त्या भाव ब्रह्मदेवाला काय बोलू लागली. हे ब्रह्मदेवा हरक्यातून माझा अंतकरणाचा आला पाल्याला पाना पेरे बाळा म्हणून त्या बाळाला कवटाळून असं कवटाळत होती. त्यावेळेला चाकशिरा एखादी जशी उभी वीज मारावा त्या पद्धतीनं बाळानं रूप पहिलं धारण केलं 12 वर्षाचं आहे की नाही. हा 12 वर्षाचा उमर वय धारण घेतल्याबरोबर आईला बोलू लागला. आई ध्यान देऊन ऐक चित्त देऊन ऐक ओप ठेवून ऐक. हा मातुसरे ज्या वेळेला मी तुझा पाना पिणार होतो त्या वेळेला माझ्या जीवाची तू पर्वा केली नाहीस. आणि तू कोण आणि मी कोण होतो त्या टायमाला तू जाणली नाहीस मला. बापाच्या भीतीनं सोन्याच्या पेटीत घालून मला या अंतनाच्या पाण्यात सोडून दिला. मेला का राहिला हे तू विचार केली नाही त्या टायमाला. मातुसरे ती सोन्याची पेटी नगरी पठाण नारद राजाला घावली. नगरी पठाण नारद राजानं प्रभू शंकराच्या स्वाध्याने केली. ते प्रभू शंकर पार्वतीच्या ताब्यात दिला. पार्वतीने काय केला हाताच्या बोटानं लोणी चारल्या कापसाच्या बोळ्यानं दूध पाजलं मला लहानाचं थोर केलं. आणि आता पतूर माझं लग्न याव झालं आता आणि हे आलेला पाहणं मला आता पे म्हणते तू. लाज वाटत नाही जीवाला. असा आहेच का 7 जन्माची डायजी नाहीच. असे आईला अनेक प्रकारात बाबा समजावून सांगू लागला. नाही मी तुझं दूध आता अंतकरणाचा पानात येणार म्हणून ब्रह्मदेव समजावून आईला सांगू लागला तुझ्या दुधाच्या जाळी झाल्या असलेल्या ही आल्याला दूध धरणीवर पिळग मातुसरे ह्याच्यापासून काहीतरी उपयोग होईल असं म्हणून ब्रह्मदेवान समजावून सांगितला. पुढच्या कामाला चालू झालं. आल्याला पाना सोडली
भारत भूमीवर पिळला होता तेव्हापासून अनेक झाडाला दूध फुटत या बघा जरा का होईना पण वरली साल काढल्यावर थोडं तर का होईना पण दुधासारखं पाणी त्यात नाही येत या पण ह्याचा पाप तोडल्यावर ह्याच्यात दूध येत या आहे का नाही होय असं बाळब्रह्मदेवानं सांगितलं. मग कडकमला देवी म्हणत होती बाळा आम्ही 7 जणांच्या नावानं 7 जणीच्या नावानं 7 मोठी वाळू देतो आणि 7 बी देतो. एवढ्या लांब तर पडलेला तू एवढं 7 इकडं जमू दे तुला काय याचं काय करू नको बाळा तुझ्या प्रभू शंकराच्या कडे 7 आळी खांड 7 आळ्यात 7 मोठी वाळू टाक त्याच्यात 7 बी टोच वरील पाणी घाल त्याला सकाळी पाणी घालून गेलाच की संध्याकाळच्या पूजेला फुल तयार होते झाडाला संध्याकाळी पाणी घातलाच की सकाळच्या पूजेला फुल तयार होते या अशी तुला व्यवस्था होईल फुलाची म्हणून 7 बी दिल्या होत्या 7 मोठी वाळू दिल्या होत्या. बापू सांगायची गोष्ट आहे होय आता सध्या देखील तुझे झाड आम्हाला ते झाड त्या देवाच्या सेवेला लागतंय बाकीच्या देवाच्या सेवेला ते फुल नाही किंवा पत्री बी नाही खराय. आता इथं सर्व जाणकार लोक आहेत ते आता सध्या तुमच्या गावात देखील आता ती करत असते करणार की सर्वांचं झाड त्या 7 बहिणी दिलेलं हे फुलाचं बी आहे. उन्हाळा असू दे पावसाळा असू दे पाणी घाला अगर नाही घाला एक बार ऊन आलं किती हिरवगार तरवडाची पत्रे माझ्या कुठल्याही भंडारखान्यातल्या देवाला चालते आणि ती पत्रे नेऊन पुजारी लोक चढवतय आणि त्या देवाची सेवा भक्ती करतय. असं त्या 7 बहिणीने दिलेलं हे बीज मंत्र आहे बाबा. पहिला महिना चैत्र मास उन्हाळा फार मरत्या त्या उन्हाच्या कार पालवी फुटला शिवार भगवंताचा विकल्प फार तुम्हाला दुरे दो वैशाख महिन्यात कुरभ्याची स्वारी गाड्या भरून भावत वसारी त्या दिशेता मया बिवरी पहिलं चुकून दोन याचारी मन कुळावर नांगर धरी अर्जुनी मार्गाची सेवा वखारी तुम्हा दुरे दो महिने भाग सोडून इतर मास निघाला ज्येष्ठ केल्या मेहनती गाभार कष्ट जुनी माता हो सोजाळ नीट मेघराजाची बघत्याती वाट मेघमंडळ घालाव नीट अर्जुना मेघाचा ऐशी रवट जुबाळा दुरे दो प्रभूत महिना आषाढ मास आले मेघाचे पावसाळे
नवस मार्गीश्वर माधव केला शिंगार फुलपाताळ हिरविगार कोणता फुल राग जई भार चरती गाई वासर गावटी भरून जुबाळा तुले जो गाव मास निघालो कुस निमात गळगावी दिस सालुकडा गाव साधून दिस आणि शेतात मोत्याची कणस आला हुरडा पाखर बस बोबून घेऊन राखाव त्यास आणि सांडूनी कध्या दिनास जुबाळा जुरे जो अकरा महिने झाली भाऊ महिन्यात झाली प्रसूत काठी सुखात बोला केल्या ती रात्र दिवस तर मुंजाडी लावून येतात बारा बोलून ती आल्या तिथीत शेतकऱ्याला आशीर्वाद देत धर्म करावा दोन्ही हातात निरागला पिकल हित जुबाळा जुरे जो बारावा मास महिना फाल्गुन खेळी केल्या ती मोर बघून कंबळ कंबळ चिवडा राहून राशी केल्या ती नंदी फिरवून घरी आणले गाड्या चुकून बाबूसच्या गंजीरतून मोगरा कास करून जुबाळा जुरे जो मोगरा काम करून जुबाळा जुरे जो तेराव्या महिन्याचा अधिक नाव चैत्र महिन्याचा शेवट नाव मेघराजाच्या शरणी जाऊ आई बाबाचं पुण्य पाहू त्याच्या पोटाला जन्म घेऊ आई बाबाला हुलजंती जाऊ दुधाच्या वड्यात आंघोळी घालू माळीगरायाचं दर्शन घेऊ भूमी मातेचा पाळण घाऊ जुबाळा जुरे जो मेघधरतीचा पाळण घाऊ जुबाळा जुरे जो दिगुबा
बाबाचं गाणं ऐकायचं